हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज मी तुम्हाला छोटीशी समईची वैरप दाखवणार आहे. त्यासाठी मी इथे घेतलेले 6 नंबरचे सगळे मणी, 6 नंबरचे गुलाबी मणी घेतलेले. हे लाईट ऑरेंज कलर आहे 6 नंबरचे, आणि थोडेसे हे गोल्डन कलरचे मणी घेतलेले. सुरुवातीला आपल्याला 4 मणी घ्यायचे. 4 मण्यांचा राऊंड करायचा. एक गुलाबी घ्यायचा, एक ऑरेंज घ्यायचा, एक गुलाबी, परत एक ऑरेंज, असे 4 मणी घ्यायचे. आपल्याला गाठ व्यवस्थित मारून घ्यायची आपल्याला, आणि दोरा एकदम घट्ट करून घ्यायचा. 2 वेळा फिरवायचा आहे 4 मण्यातून, आणि दोरा घट्ट करून घ्यायचा. आता यानंतर गुलाबी मण्यातून आपल्याला सुई काढायची, आणि पुढे आपल्याला 3 मणी घालायचे. एक ऑरेंज घालायचा, एक गुलाबी घालायचा, आणि परत एक ऑरेंज घालायचा. असे आपल्याला सगळे 3-3 मणी घालत जायचे. इथे एक ऑरेंज घालायचा, एक गुलाबी घालायचा, आणि एक ऑरेंज घालायचा. असे आपल्याला टोटल 8 चौकोन करून घ्यायचे. असे इथे माझे 8 चौकोन झालेले आहेत. आता यानंतर काय करायचं, सुई आपली या दुसऱ्या चौकोनापाशी घ्यायची. इथे या वरच्या ऑरेंज मण्यापाशी इकडचा एक सोडून द्यायचा, आणि इकडचा एक सोडून द्यायचा. आपल्याला असा त्रिकोण करायचा. आता ह्याच्यावरती आपल्याला परत 3 मणी घालायचे. एक गुलाबी घालायचा, ऑरेंज घालायचा, आणि गुलाबी घालायचा परत. आणि या खालच्या ऑरेंजमधून सुई काढायची, आणि ते वरती घ्यायचे. आता ह्याच्या पुढे 2च मणी घालायचे, एक ऑरेंज आणि एक गुलाबी. आणि या खालच्या ऑरेंजमधून काढायची सुई. आता यापुढे आपल्याला सगळीकडे 2-2च मणी घालायचं. असं करत इथपर्यंत यायचं. म्हणजे इथे 8 मण्यांचा चौकोन झाला. इथे वरती 6 मण्यांचा चौकोन येणार, त्यानंतर 4 मण्यांचा येणार, आणि त्यानंतर 2 मण्यांचा येणार. असं आपल्याला कमी कमी करत जायचं, म्हणजे असा त्रिकोण तयार होतो. ठीक आहे. इथे सुरुवातीला 8 घातले, नंतर इथे 6 चौकोन आले, त्यानंतर 4 आले, आणि नंतर इथे 2 आले. आता इथे वरती 2 आल्यावर दोरा मी या वरच्या दोन्ही मण्यातून असा या बाजूने काढला. आता ह्याच्यावर आपल्याला 6 मणी घालायचे. टोकाला फक्त आपल्याला 6 मणी घालायचे. एक गुलाबी घालायचा, 2 केशरी घालायचे, आणि परत एक गुलाबी घालायचा, आणि या 2 मण्यातून आपल्याला सुई काढायची. म्हणजे तो 6चा राऊंड तयार होतो असा. त्यानंतर आपल्याला इथून काढायची सुई, आणि या वरच्या 2 पिवळे मणी आहेत तिथे घ्यायची. या बाजूला इथे घ्यायची आपली सुई. आणि आता इथे वरच्या साईडला एक गुलाबी मणी घालायचा, आणि 3 गोल्डन मणी घालायचे. तीन गोल्डन मणी घालून झाले की हा जो पहिला गुलाबी घातला होता ह्याच्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची परत खाली. आणि त्यानंतर आपण या साईडने आलो होतो, तर त्याच्या अपोजिट साईडने आपल्याला इकडच्या केशरी मण्यातून सुई टाकायची. म्हणजे मग हा जो वरती राऊंड केलेला असतो हा एकदम व्यवस्थित दिसतो. त्यानंतर इकडून खाली सुई घ्यायची, आणि इकडच्या मण्यातून परत एकदा फिरवून टाईट करायचं, आणि नंतर मग खाली आणून 2 मण्यांच्या मध्ये दोरा आणून गाठ मारून टाकायची, आणि दोरा कट करून टाकायचा. ठीक आहे. हे मी असे इथे 6 पार्ट करून घेतलेले आहेत वेगळे वेगळे. आता आपल्याला हे सगळे 6 पार्ट जॉईन करायचे. आता हा शेवटचा पार्ट झाला. आता मी ह्याच्यामध्ये मध्ये इथे सगळे जॉईन करणार आहे.
ते कसे जॉईन करायचे ते दाखवते. आता इथे समजा माझी सुई आली या बाजूला, हा शेवटचा पार्ट आहे, इथे सुई आलेली आहे. आता काय करायचं, याला इथे दुसरा पार्ट ठेवायचा हा असा, आणि ह्याच्यामध्ये गुलाबी मणी घालायचा, आणि इकडचा जो गुलाबी मणी ह्याच्यातून आपल्याला सुई काढायची. अशी सुई काढल्यानंतर आता इथे आपल्याला 6 किंवा 7 असे गुलाबी मणी घालायचे. 6 घातले तरी चालतात, 7 घातले तरी चालतात. पाच 6 इथे मी 6 गुलाबी मणी घातलेले आहेत. त्यानंतर 3 आपल्याला गोल्डन कलरचे मणी घालायचे. 1 2 आणि 3. त्यानंतर हा जो पहिला गुलाबी मणी याच्यातून आपल्याला सुई काढायची. ओढून घ्यायचं घट्ट खाली. आता इकडच्या बाजूला 5 मणी घालायचे आपल्या गुलाबी कलरचे. तुम्ही हवं तर नुसते केशरी मणी पण घालू शकता. असे 5 घालायचे. आणि इकडचा जो गुलाबी मणी आहे जिथून आपण सुरुवात केली होती त्याच्यातून अशी सुई काढायची, म्हणजे असा पानाचा आकार तयार होतो. आणि हे सगळे वेगळे वेगळे आपण त्रिकोण केलेले आहेत ते सगळे जॉईन होऊन जातात. असा पानाचा आकार होतो. आणि इथे आपली सुई आलेली आहे. इकडच्या साईडने घेतली तरी चालतं, इकडच्या साईडने घेतली सुई तरी परत फिरवून चालतं. आणि असं या बाजूने फिरवून इकडच्या मनापाशी आणायचे. आणि इथे पण सेम असा तिसरा पार्ट ठेवायचा. आणि परत इथे सुई आली की इथे एक मणी घालायचा, इथून काढायचा, आणि परत इथे 6 मणी आणि हे गोल्डन मणी घालून असं पान तयार करायचं. अशा आपल्याला 6 पार्ट जॉईन करायचे, म्हणजे मग तो असा षटकोन तयार होतो आणि महिरप आपली तयार होते. ठीक आहे, पूर्ण करून घेते मग मी दाखवते कशी दिसते ते. हे पान झाल्यानंतर इकडनं मी असा दोरा या बाजूने आणला. इथे एक पान झाल्यानंतर इथे कुठेच आपल्याला असा दोरा कट करून नाही टाकायचा. जेव्हा पान होईल सुरुवातीलाच दोरा आपल्याला मोठा होऊन घ्यायचा. आणि हे पान झाल्यानंतर इकडून अशी सुई आणून आणि मग इकडे दुसरं पान करायचं आपल्याला. नाहीतर मग काय होतं, हे जे पान केलंय आपण त्यानंतर आपल्याला वाटतं की एवढाच भाग जॉईन करायचा, आणि पान झाल्यानंतर आपण इथे कुठेतरी गाठ मारून कट करून टाकतो. तर तसं नाही करायचं. तसं केलं तर मग सगळीकडे अशा गाठी दिसतात आणि मग महिरप झाल्यावर बरोबर दिसत नाही ती. त्यामुळे प्रत्येक वेळेस काय करायचं, असा मोठा दोरा घ्यायचा, पान झाल्यानंतर इकडून फिरवून आणायची सुई आणि त्यानंतर इथे जॉईन करायचं. शेवटपर्यंत आपल्याला असंच करायचं, म्हणजे मग फिनिशिंग पण चांगलं येतं महिरपीचं. ठीक आहे, हे पूर्ण झाल्यावर असं दिसतं. आपण वेगळे वेगळे पार्ट करून जॉईन केल्यामुळे इथे असं षटकोन तयार होतं. आणि आपली नॉर्मल जी समई असते 5 इंचाची त्याला एकदम परफेक्ट होतं. तर तुम्हाला हवं तर तुम्ही छोट्या दिव्यासाठी समजा करायचं असेल तर हे असे मी 6 पार्ट जॉईन केलं, त्याच्याऐवजी तुम्ही असे 4 पार्ट पण जॉईन करू शकता. अशी पण चांगली दिसते, म्हणजे इथे छोटासा दिवा ठेवता येतो. आणि समजा ताटासाठी हवी असेल तर इथे जॉईन नाही करायचं, इथून पाहिजे तेवढे त्रिकोण करायचे आणि ताटाच्या मापानुसार आपल्याला तशी पण करता येते. सिंगल कलरमध्ये, डबल कलरमध्ये, कुठल्याही कलरमध्ये केले तरी चांगले दिसेल. शक्यतो डबल कलरच वापरायचे, म्हणजे मग जास्त उठून दिसते ती महिरप. इथे मी अजून एका कलरमध्ये केलेली आहे. ऑरेंज कलरचे घेतले आणि डार्क जांभळ्या कलरचे मणी घेतलेले आहेत. आणि इथे कॉर्नरला मी 4 गोल्डन मणी घातलेले आहेत. तुमच्या आवडीप्रमाणे कुठलेही कलर तुम्ही घेऊ शकता. 4 नंबर, 5 नंबर, कुठल्याही साईजच्या मण्यांमध्ये तुम्ही करू शकता. ठीक आहे, माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
थँक्स फॉर वॉचिंग.